Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी नामांकन दाखल केल्यानंतर ते बाहेर आले। महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील उमेदवार आहेत आणि ईशान्य मुंबईचे खूप मोठे मुद्दे राहणार आहेत। ते मुद्द्यांवर त्यांच्याशी बोलून घेणार आहेत। पण चरणसिंग सप्रा पण आहेत। सर, काँग्रेस समर्थन करतायत, कसा तुम्हाला माहोल दिसतोय ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील यांचा? माहोल अतिशय चांगला आहे या ठिकाणी, तुम्ही पण पाहिलं असेल। आणि ही जी जनता आहे ही बेसिकली नरेंद्र मोदीचा जो 10 वर्षाचा शासन आहे त्याच्या विरोधात लोक बाहेर आलेले आहेत। जी महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, आर्थिक विषमता वाढलेली आहे, अनेक मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीचं लक्ष नाही। त्यांचं लक्ष फक्त ध्रुवीकरणवर आहे। ते जातीयवाद करतात आणि मतं घेतात। हाच चाललाय, हे जनतेच्या समोर आलेला आहे। आणि दिनाजी जसं ते म्हणतायत की मुद्दे आहेत, म्हणजे पीएपीचा मुद्दा असेल, बाकी मुद्दे असेल, पण संविधान वाचवणे किंवा जे काय दुर्वीकरणची राजकारण आहे त्याही एक मोठे मुद्दे तुम्ही घेऊन मतदारांसमोर जातात? नाही, मुद्दे आम्ही घेऊन जात नाही। मुद्दे आहेतच, तेच आम्ही लोक जे आम्हाला सांगतात तेच आम्ही तुमच्याबरोबर बोलतोय। हे आम्ही नाही करत आहे, हे ज्यांनी ते केलेलं आहे तेच लोक आमच्याकडे येतात, लोक बोलतात आहे, तेच आम्ही बोलतोय। नवीन काही विरोधक तुमचे जे आहेत ते म्हणतात त्यांच्या रॅलीवर काल हल्ला झाला मानखुर्दमध्ये। मी आव्हान देतो उद्या तुम्ही या मानखुर्दमध्ये। हे काय प्रकरण? अरे, चोरांच्या उलट्या बोंबा। जमीन हे माहोल बघताय, लोकांचा प्रतिसाद बघताय, तुम्ही बघताय का कसं काय लोकांचा प्रतिसाद आहे? सर्व पक्षाचे लोक, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, आप, शिवसेनाचे सर्व कार्यकर्ते, सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते तुटून पडलेत। जोश आहे त्यांच्यामध्ये, लोकांकडे जातात आहे, घरघरात जाऊन प्रचार करताय। जसं महानगरपालिकेला प्रचार होतो तसं प्रचार हा लोकसभेचा चाललेला आहे। तर आता हे बघून त्यांचा कायदा सुव्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण ते करतायत कसं म्हणतात? अरे, सरकार कोणाची, कायदा कोणाचा, काय करतात आहे, कोण प्रशासनात बसलंय? त्यांचीच लोक प्रशासनात आहे। माझी विनंती आपल्या माध्यमातून प्रशासनाला, पोलिसांना, बाबा चांगलं त्यांना मोठं चांगलं प्रोटेक्शन द्या आणि त्यांना सर्वीकडे। आणि मी कोणी मला वाटत नाही असं केलेलं आहे, पण जरी असं केलं असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, आमचं सर्वात प्रथम मागणी आहे प्रशासनाकडे। आणि आम्हाला अशी करायची गरज नाही। लोक आमच्याकडे फुलं फेकतात आणि आम्ही फुलंच फेकायचं काम करतो, लोकांचं प्रेम मिळतं आहे, आम्हाला हे सर्व करायची गरज नाही। आमचं जे चाललंय त्याच्यामुळे ते निश्चित विजय होणार 100%। तुम्ही बघा ना, लोकांचा उत्साह किती आहे, लोकांचं हे किती आहे। आणि नुसतं कार्यकर्त्यांचं नाही, सामान्य जनता पेटून उठली आहे। जेव्हा जनता पेटून उठते तेव्हा अच्छे की छुट्टी हो जाती है।